ठाणेकरांना नाही तर संपूर्ण महाराष्ट्राला शुभेच्छा देण्यासाठी आणि भ्रष्ट कारभाराच्या विरोधात सगळ्यांनीच एकत्र यावं। जेव्हा बलाढ्य शक्ती समोर दिसते आणि ती दोन्ही हातांनी बरबटले गेली तेव्हा काही मतभेद जरूर असले तरी या ठाण्यातनं जो भ्रष्ट कारभार आणि गेली म्हणजे ठाण्यात लुटलं नाही, दरोडा घातलाय, महाराष्ट्रात दरोडा घातलाय, त्या दरोडेखोरांना बाजूला कर देवी तेवढी शक्ती आम्हाला दे। सर, मतदार याद्यांमध्ये चोऱ्या केल्याशिवाय ते विधानसभा जिंकू शकत नव्हते। 18 ऑक्टोबरला आम्ही मतदार याद्यांमध्ये घोटाळा आहे, तुमचे सर्व्हर मॅनेज होत आहेत, मतदार याद्यांमध्ये नावं घुसडली जात आहेत, ते सगळं आम्ही 18 ऑक्टोबर म्हणजे विधानसभेच्या निवडणुकीच्या आधी 1 महिना सांगितलं, ते परत आज आम्ही सांगतो। म्हणजे याच्यात कुठलाही बदल झालेला नाही आणि आता ते मतदार म्हणजे बिनधास्तपणे ॲड केले जात आहेत, पाहिजे तसे कापले जात आहेत। साधी गोष्ट सांगतो तुम्हाला की डिलिमिटेशन 2022ला जे केलंय त्याचप्रमाणे करा असं सर्वोच्च न्यायालयाने सांगून देखील 2025ला नवीन डिलिमिटेशन करण्यात आलं। म्हणजे सर्वोच्च न्यायालयाला पण मानायचं नाही, जे होईल ते होईल बघू, असं निवडणूक आयोगाचं धोरण आहे। आमच्याकडे हायड्रोजन बॉम्ब आहे, ॲटम बॉम्ब झाला, जुना झाला, तर ॲटम बॉम्बची चर्चा पण करत नाहीत जगामध्ये, लोक हायड्रोजन बॉम्बची चर्चा। मला वाटतं गेले 15 दिवसापासून जसं राहुल गांधीजींनी सांगितलं की चोरी कशा पद्धतीने होती त्याच्या माहितीकरता सांगतो की 2024ला लोकसभेच्या निवडणुकीमध्ये 1,61,000 जेवढे बोगस मतदार त्यावेळेला इलेक्शनची यादी तयार झाल्यानंतर मला वाटतं पब्लिश झाल्यानंतर दुसऱ्या दिवशी त्याचं ऑब्जेक्शन पुराव्यासकट आम्ही त्यावेळेला इलेक्शन कमिशनर असेल त्यानंतर इकडचे निवडणूक सर्वांना दिलं, परंतु एकही नाव त्यावेळेला कमी झालं नाही। कारण त्यांचाच शहर अध्यक्ष बदलापूरचा त्यांनी आज आणि म्हटलं की शहापूर, मुरबाड आणि कल्याण ग्रामीण या भागातले 17,000 मतदार हे बदलापूरच्या यादीमध्ये टाकण्यात आलेले आहेत। तर याचा अर्थ अशाच सगळ्या गोष्टी करून हे लोक निवडून आलेत। आता त्यावेळेला तिथला शहर अध्यक्ष का नाही बोलला शिवसेनेचा की अशा प्रकारे मतं नोंदवलेत, कारण त्यावेळेला ते दोघं एकत्र मिळून निवडणुका लढत होते। आता ज्या वेळेला वेगवेगळ्या लढायची वेळ आली त्यावेळेला बोंबा मारायला लागले। तर जे आम्ही सगळे म्हणतोय की मतदार याद्यामध्ये नावं घुसवली गेलेली आहेत, तो शिवसेना म्हणजे शिंदे गटाचा जो शहर अध्यक्ष आहे तेच सांगतो की 17,000 नावं घुसवली आहेत। म्हणजे आम्ही जे बोलतोय ते सगळं खरं आहे आणि यातूनच ते लोक निवडून आलेले आहेत। पण यापुढे आम्ही गप्प बसणार नाही, याद्यांवर काम करणार आणि जो कोणी मतदान केंद्रावर बोगस मतदान करायला येईल तो येताना नीट येईल, पण जाताना नीट जाईल का याची खात्री आम्ही देणार नाही। कारण आम्ही ज्यावेळेला 4 जण एकत्र उभे राहू त्यावेळेला तुम्हाला कोणाचा बाप आमच्या समोर येऊन उभा राहायचा आहे, तुम्हाला या वेळेला बोगस मतदान करून आम्ही देणार नाही।